नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. येडं झालं काय थांबलं नाही यांचं, आल्यापासून चालूच आहेत. पब्लिक बघा, पब्लिक किती बुगाटी घेऊन जायचं लगेच. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आवाज तरी जाऊ दे. नाही एवढा आवाज नाही. तर आमचा आज अचानक सिद्धिविनायकला जाण्याचा प्लॅन ठरलेला आहे आणि ब्लॉग करण्याचा पण विषय नव्हता, पण काही दीपा ऐकत नाही. ती बोलते चालूच कर, त्याच्यामुळे चालू केलं आहे. आता आम्ही एक ट्रेन पकडून उतरलोय कुर्ल्याला. आता दुसरी ट्रेन आम्ही वाट बघतो, ती आले तर पकडले. चेतना, पना, अनिशा आणि दीपा आणि स्वतः मी. तर आता आम्ही चाललो, अनिशा आणि दीपा. तर आता दादरची ट्रेन पकडतो आणि सिद्धिविनायकला जातो. येडं झालं काय थांबलं नाही यांचं, आल्यापासून चालूच आहेत. ही बसले, आम्हाला एकट्याला उभा लागतो. बघू मला येता बाई पैसे काढून घेते. माणसाला कामच वेगळं येतं, मीराला काम येतं. किती गर्दी होती. लय गर्दी होती आणि अजून आहे जाम गर्दी होती. आणि आम्हाला निघायलाच टाईम झाला, त्याच्यामुळे आमची अशी वाट लागलेली आहे. नाही ट्रेन नीट भेटली ना मरणीची पब्लिक. किती पब्लिक होती सांग जरा, दोन शब्दात. नाही मोजायला काही श्वास घ्यायला टाईम नव्हता, ते पब्लिक काय मोजू. हा दमलो. आता मी तशी इको नाही तर बस बघायची ना. काय बघायचं, बस असेल तर टॅक्सी, मस्त फुलं आहेत. इथूनच आम्ही फुलं घेऊन चाललो. पब्लिक बसलेली आहे. मी बाडी चेपून बसले काय. काका बाबा इथे असतात. आता आम्ही चाललो. चलो. तुम्ही डायरेक्ट 5 जणांना घेऊन तर जाणारच नाही. टॅक्सी मध्ये 4च आहे बाबा. असं अलाउड नाही का? नाही. एक माणसाचा रडण. ट्रेनने भायखळ्याला उतरलो ना. हा यस. वेस्टला गेलो ना की 2 मिनिटात आहे. वेस्टला नाही. असं आहे का? ईस्ट करायला लागेल परत. तर आता आम्ही पहिला तर सिद्धिविनायकचा प्लॅनिंग आहे. टाइम बघू किती. आम्ही घेतलं तर चालेल, पण दुसऱ्यानं चालणार नाही. बघू आमचं कसं होतं, तो किती वेळ लागतो. बाहेर बघा तर मार्केट दाखव ना. हे काय हे सगळं. हा बघा मार्केट. हे बघ इकडं कपडे भेटतात. हा मग येऊ आपण कधीतरी घ्यायला. अरे लय मोठा मार्केट आहे, लय मोठं मार्केट आहे. तर आम्हाला किती टाइम होतं ते बघू ना, त्याच्यानुसार आम्ही ठरवू काय आहे. किती टाइम काका इथून पोहोचलाय? 10 मिनिटं. 10 मिनिटात आम्ही पोहोचू. आता उदर खाना बंद केला. काय होत आहे? हा कबूतर. हा अरे हा काहीतरी विषय झालता ना इथला, पण तो चालू करायला बोलतात ना लोक. जैन मंदिर आणि ह्याच्यावरती ते कबूतर खाना खोलल्या. आता खोललाय का वरती? बंद केलं. पण मस्त होतं. किती यायचं कबूतर तिथं. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा, बता रहे हैं हम. नको वाद झालं. आमच्याकडे 15 मिनिटात, आम्हाला 15 मिनिटात तिथं पोहोचायचं आहे, कारण की 12ला बंद होतं बोलतात आणि 1:30ला ओपन होतं. तर आता आम्ही धावत चाललो. एकदाशी पोचलो म्हणजे झालं. काय ते काका बोलतात, तुम्ही आगरी आहो का? मी पण आगरी जेवलोय असं ते बोलले. पण तरी त्यांनी 100च घेतला असला. काय एवढं टेन्शन नाही. आपला लाईनीला नव्हता राजा. लाईनच बघा तुम्ही किती. बघा नुसता घीचा वास सुटला. तिला फोटो काढायचे, आपण फोटो पण काढू. आम्हाला इन्फॉर्मेशन देतात म्हणजे अजून काय काय आम्हाला बघायला भेटेल. तर दीपा आमची काय, दीपा म्हणजे नाद नाही पाहिजे तिचं, तर ती विचारून घेते कुठं काय जायचं ते. तर आम्ही आता किती टाइम लागतो ते बघू आणि निघू, कारण की फुल गर्दी फुल. हा का कुर्तं घातल्यांना. चलो. बोल नाही तर
आता तर चार्जिंग नाही का खपते ना, काय करू. इत- अर्धा तास झाला, अर्धा तास अक्षरशः आता दमलो आम्ही. लाईन हालायला लागले. काय ग पण किती सर होतो आपण लाईनला. काय झालं, अर्धा तास थांबून अर्धा एक तास झाला आणि आता सुटले. झाला चलो, काय बोलतोस. माझी व्हिडिओ काढ चांगलं काढते ना मी तर थोडी बसली तरी झाले. आता बसले पण नको सांगू नको, जेवढं होईल तेवढं बघू. इन बघा किती फिरून फिरून आहे. फोटो अलाउड नाही आहेत तरी काढतो आम्ही चोरून. सिद्धिविनायक कथा लिहिले आणि तिथं पण काहीतरी आहे. मी एवढं दमलत ना, काय सांगू. 2 तास झालं लाईनीला. काय बना चक्कराची वारी आली आणि इथं काही व्हिडिओ वगैरे काढून देत नाही आम्ही. स्वतः काय बेटर कॅप्चर करतो, बोल नाही करतो. काय म्हणतो हा या पण मागं तेच करतात फोटो. भूक लागले नाही तर काय, भूक लागले त्याच्यामुळे आमचा आवाज नाही निघत. बसलाय आता बघू. अजून पण लाईन आहे, किती टाईम होते ते बघू आम्ही. दर्शन झालंय तर मी एकटीच आहे, मला चौघी पण नाही दिसत. तुझ्या मध्ये 2 तास लाईनीला राहून 2 सेकंदात दर्शन झालंय. काय बोलायचं आता. पब्लिक पण आमची दिसत नाही. मला आता टेन्शन आलं, माझा आठवत करते कोणच दिसत नाही. कसलं भारी आहे. आता आम्ही निघलोत. काय बना पणाने तर बो बांधलाय. जाम पब्लिक आहे, जाम. आम्ही बॅक साईडनं गेलेलो त्याच्यामुळे आम्ही कन्फ्यूज झालो. आता आमचं दर्शन वगैरे झालं. आता आम्ही बाहेर निघतो, काहीतरी खातोय कारण की भूक लागली आम्हाला. त्याच्यामुळे पूजा चालू आहे. त्या दोघी दुसरीकडे आहेत ना, आम्ही इथे होत. काय बना आता खाऊन वगैरे झालाय. आता आम्ही चाललो. मंदिर आहे नाही का तो गावदेवीचा कुठला तरी कबूतर खाण्याच्या इथं. हा म्हणजे तिथं मार्केट आहे ना, मग पार तिथं काका त्या मार्केटच्या इथं सोडा मला त्या कबूतर खाण्याची. मार्केटच्या इथं उतरणार आणि काही वाटेल ते घेणार आणि जाणार. वाटेल ते घेणार आणि आमचे न्या पैसे देणार. हो जा. रे बाबा, इधर जहर खाने का पैसा नहीं है, तू जा रे जा. उतरा, काही बसून राहतो का. चला आता आम्ही बाजार फिरू आणि मग जाऊ. ए संसारे आम्ही नाही बोलत. थांब, किती घाई आहे, गावकीची घाई आहे ना. काय भेटतंय ना काय नाही. हे काय पण बघता बरं तुम्ही. घेणार असतील तर बघ, नाही तर चला. काय येतं काहीच नाही, नुसतंच बघतो आम्ही, नुसतंच बघतो. ही बघा संसारी आहे संसारी. कोण भेटलेली आहे आमची पायल अचानक भेटलेली आणि मला दिसलेली आहे. पणाने मी फिरत होते तर आम्हाला दिसली पायल. अरे मला तुझा मी स्नॅप बघितला, बोलो पायल आहे तिथं कुठेतरी. आम्ही लिंबू सरबत पितो आणि जातोय. मला पण घे. काय 10 रुपये का 10 रुपये दीपा मग घे. काय ती गाडी आहे ती रस्त्यावर सोडली ना, अशी पलल ना सुसाड. बुगाटी घेऊन जाचाल लगेच. वा वा. त्या दोघी अजून मागच आहेत. आम्ही पुढे आलो ना, बघत बघत चाललो. दमलो जा. चार्जिंग पण पकडली. दीपा आहे ती. फायनली सगळा घेऊन झालेला आहे दिराग आणि दोघी जणी हरवले आहेत. त्यांना रस्ताच भेटत नाही. त्यांना आम्ही सांगतो लागतो पण नाहीच. पब्लिक बघा काय अशी घेऊन तुला अशी पाहिजे. चला आता आम्ही जातो. पब्लिक जाम आहे. A few moments later. करेक्ट अर्धा तास गेला यांना शोधण्यात, एकदम अर्धा तास. आणि त्यात ती दीपा घरी गेली.
त्यांना या कुठल्या प्लॅटफॉर्मवर यावं कुठं यावं काहीच पत्ता नव्हता. असल्या या आता घरी जाता पण वांदे तू वांदे ना माझा फोन स्विच ऑफ झाला. मी घरी पोचलेली आहे. बघितली तुम्ही किती गर्दी होती. आज त्या गर्दीतनं आम्ही आलेलो कशाबिशा आलेलो जागा नव्हती आम्हाला. कशी बिशी जागा घेऊन आलेलो ना पण आमची पूर्ण डाऊन झालेली. डाऊन म्हणजे तिचीच तर आम्हाला लय टेन्शन आलं तिचा. तर आता त्यांना कॉल केला त्या पण घरी पोचल्या आणि आम्ही पण घरी पोचलो ना. आता बरं वाटतंय काय सांगू तुम्हाला. म्हणजे लय व्हिडिओ यात ॲड करायचा राहून गेल्या. जाम फनी बिनी होत्या काय सांगू तुम्हाला. तर जाऊ द्या झालं गेलं. तर हा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.